तर नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने 9व्या माळीला श्री क्षेत्र चौंढाळा, तालुका पैठण, जिल्हा संभाजीनगर या ठिकाणी। हे चौंढाळा जे रेणुका मातेचं माहूरगडच्या रेणुका मातेचं उपपीठ आहे। श्री क्षेत्र चौंढाळा येथे रेणुका मातेची असणारी उपपीठ मूर्ती आहे। या चौंढाळ्याच्या ठिकाणी आता आपण आलेलो तुम्ही बघत आहात। पारंपरिक पद्धतीने जुना मंदिर आहे पहा, आणखीन काही मंदिराची सुधारणा झालेली नाही। इथे खूप अशा प्रकारे व्यापारी बसलेले आहेत। जी भिंत आहे ना ही चिरेबंदी जुन्या दगडांची भिंत आहे। आता आपण पुढे बघत आहोत, इथे खूप असणारे नारळ फोडलेले आहेत। आज काय एवढी खास करून गर्दी नाही आहे, इथे थोडीफार गर्दी कमीच आहे। आपण काही क्षणामध्ये देवीच्या मंदिरामध्ये प्रवेश करणार आहोत। तर विचार करायचा म्हटलं तर नवरात्र उत्सव हा भगवतीची आराधना करणारा उत्सव आहे आणि या नवरात्र उत्सवामध्ये 9 दिवसाचा हा उत्सव असतो आणि या 9 दिवसाच्या उत्सवामध्ये आपण देवीच्या दर्शनाकरता जायचं असतं, अशी एक आपली पहिली परंपरा आहे। तर आपण फायनली आता मंदिराच्या आतमध्ये प्रवेश केलेला आहे आणि जी वरची जी स्तंभ आहे ना ही दीपमाळ आहे। प्रत्येक देवीच्या मंदिरामध्ये जेवढे काही देवीचे शक्तिपीठ असतात त्यामध्ये दीपमाळ असते। दीपमाळेचं महत्त्व म्हणजे दीपमाळीला 9वी माळ किंवा दीपमाळ अशी म्हणतात। 9 माळीचं महत्त्व ही दीपमाळ आहे ना, इथे पूर्वीच्या काळी ह्या प्रत्येक असणाऱ्या त्या दिवळीमध्ये दिवे लागले जायचे आणि ते चमकायचे लांबून त्याला। आता हा आहे ना, हा पूर्ण देवीच्या मंदिराचा गाभारा आहे। ह्या गाभाऱ्यामध्ये सर्वमंगल मंगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायण नमोस्तुते या देवी सर्वभूती शक्तिरूपेण संस्थिता।